बातम्यांचा बुलंद आवाज महा 24 तास. नमस्कार, महा 24 तास न्यूजच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. बातमी येते नांदेडमधून. विधान परिषदेच्या उपसभापती नीलमताई गोरे आज नांदेड दौऱ्यावर आल्या होत्या. नांदेडमध्ये पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. तर पत्रकार परिषदेमधून नीलमताई गोरे काय म्हणाल्यात पाहूया. आपण चांगले ओळखता. संजय राऊत यांनी आज एक स्टेटमेंट केलेलं आहे की ईडी अटक करण्यापूर्वी एकनाथ शिंदे यांचा फोन आला होता आणि त्यांनी असे सांगितलं होतं की मी वर बोलेल. तुम्हाला काय वाटतं संजय राऊतांच्या स्टेटमेंटबद्दल? खरं बोलताय? असं आहे, संजय राऊतांच्या स्टेटमेंटवर काही वाटण्याच्या आधी संजय राऊत हे जे जेलमध्ये गेले आणि त्यांनी नरकातला स्वर्ग लिहिला, तर तो नरकातलं ते जाण्याची वेळ जी आली ती काही स्वातंत्र्य लढ्यामध्ये किंवा कुठल्या वेगळ्या आंदोलनात झालेलं नाही आहे. तर त्यांनी पत्राचाळमधल्या लोकांचे पैसे त्याच्यामध्ये त्यांनी गैरव्यवहार केला म्हणून त्यांना जेलमध्ये गेले आणि अधिक साक्षीदारांवरती आणखीन जबाब देणाऱ्या लोकांवरती त्यांनी शिव्या दिल्या अगदी भच्या भाषेमध्ये. त्याचंसुद्धा व्हायरल झालेलं आहे ऑडिओ सगळीकडे महाराष्ट्रभर. त्यामुळे या पुस्तकाचं श्रेय आणि त्यांनी असं स्वर्गात जाण्याचं श्रेय, जिवंत राहावं त्यांनी लॉंग काळ, पण जे काय नरकातला स्वर्ग झाला आहे त्याचं सगळं त्यांनी श्रेय खरं तर स्वप्ना पाटकरांना दिलं पाहिजे असं मला वाटतं. भगिनीचं नाव पाहिजे तर छापू नका, परंतु त्यांना जर का त्यांनी अशा पद्धतीने धमकावलं नसतं तर कोर्टाने त्यांची दखल घेऊन त्यांना जेलमध्येही पाठवलं नसतं. त्यामुळे पत्राचाळीमध्ये गोरगरीब लोकांची घरं जो माणूस सगळं गैरव्यवहार करतो, मनी लॉन्ड्रिंग करतो, त्यांनी हे सगळे दावे करायचे, हे भेटले, केंद्रीय गृहमंत्री भेटले, मुख्यमंत्री भेटले, ही सगळी लोकांचं लक्ष स्वतःच्या गुन्ह्यावरून विचलित करण्यासाठी केलेली धुळफेक आहे असं माझं मत आहे. अनेक खुलासे केले त्यांनी. नाही, ते खुलासे सगळे आहे ना, रंगीत स्टोरी सगळी आहे ती. पुढची मागची TRP 2-4 नाही 2-4 वर्ष चालवत राहील अशा प्रकारची आहे ती. त्यामुळे त्याला माझ्या मते जो माणूस असं मनी लॉन्ड्रिंग करतो त्याचं म्हणणं काय आपण खरं घ्यायचं मला नाही वाटत आवश्यक.